संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील एकूण 7 प्रकरणांपैकी 6वं जे प्रकरण आहे ज्याला सत्तबोधांग असं म्हटलेलं आहे, म्हणजे 7 प्रकारचे बोधांग, 7 प्रकारचे बोधीचे अंग, तर या 7 बोधांगांचा अभ्यास सध्या आपण करीत आहोत। या 7 बोधांगांपैकी मला वाटतं 5 बोधांगांचा अभ्यास आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेला आहे। स्मृती बोधांग, धम्मविचय बोधांग, वीर्य बोधांग, पीती बोधांग, प्रशब्दी बोधांग, अशा 5 बोधांगांचा अभ्यास आतापर्यंतच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण केला। आजच्या प्रवचन मालिकेमध्ये या 7 बोधांगातील जे 6वं बोधांग आहे ज्याला समाधी बोधांग असं म्हटलेलं आहे, या समाधी बोधांगाचा अभ्यास आजच्या या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत। समाधी बोधांग, समाधी हा शब्द मला वाटतं याच्यापूर्वी पण आपण सर्वांनी ऐकलेला आहे, म्हणजे या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेमध्ये म्हणत नाही, याच्यापूर्वी पण अनेक वेळेस आपण आपल्या भिक्खू संघाच्या प्रवचनामधून समाधी शब्द ऐकला असेल, अनेक ठिकाणी समाधी शब्द वाचला असेल, ऐकला असेल बऱ्याचदा। कारण समाधी हा जो शब्द आहे हा शब्द बऱ्याच प्रमाणामध्ये कॉमन झालेला आहे, बऱ्याच संस्कृतीमध्ये पण समाधी शब्द वापरतात। आपल्याकडे माणूस मेल्यानंतर त्या अस्थींवरती जे थडगं बांधतात ना, त्याला पण आपण काय म्हणतो, समाधी आहे ना। माणसाला अग्नी पेटवला की लगेच पहिला प्रश्न येतो, काय अस्थीवर काही आहे का, प्लॅन आहे काही समाधी वगैरे बांधायचा, असं म्हणतात लोक, आणि मग ठरवतात समाधी वगैरे बांधायचं। तर आपल्याकडे व्यावहारिक भाषेमध्ये आपण मेलेल्या माणसाच्या स्मृती प्रित्यर्थ जे काही थडगं वगैरे स्मारक वगैरे बांधतात त्याला आपण समाधी असं म्हणतो। या ठिकाणी जो समाधी शब्द आहे, या समाधीचा आणि त्या समाधीचा काही संबंध नाही, ठीक आहे। त्या समाधीचा आणि या समाधीचा काहीही संबंध नाही, कारण हे समाधी काय आहे, हे बोधांग आहे। बऱ्याच संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, पंथ संप्रदायामध्ये सुद्धा समाधी शब्द वापरतात बघा। समाधी
तर त्यांच्यामध्ये समाधीचे अर्थ वेगवेगळे आहेत. समाधीचा अर्थ काही लोक ध्यान घेतात, समाधीचा काही लोक अर्थ तपश्चर्या करणे, त्याला पण काही लोक समाधी म्हणतात, आहे की नाही. म्हणजे समाधी या शब्दाचे निरनिराळे अर्थ सध्या समाजामध्ये प्रचलित आहे. त्यामुळे समाधी म्हटलं की त्या समाधी बाबतीमध्ये लोकांचा थोडासा गोंधळ होतो की नेमकी समाधी काय आहे. आता आपण 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करीत आहोत. या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये सुद्धा यापूर्वी आपण समाधी शब्द ऐकला असेल. मला वाटते पंच इंद्रियामध्ये श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. समाधी इंद्रियाबद्दल आपण बघितलं. पंचबल श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी बल आहे ना, प्रज्ञाबल, याच्यामध्ये पण समाधी आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये पण जे 8वं तत्व सांगितलेलं आहे त्याला पण सम्यक समाधी असं म्हणतात. जेव्हा आपण अष्टांगिक मार्गाचा जेव्हा आपण अभ्यास करू तर सम्यक समाधी म्हणजे काय, समाधी काय, सम्यक समाधी काय, या सर्वाचा आपण अभ्यास करणार आहोत. अगोदर हे समजून घ्या की समाधी जी आहे, बुद्ध तत्वज्ञानामध्ये समाधी कशाला म्हणतात, आणि त्यानंतर बोधिसत्वाचे हे सप्तबोधांग आहेत, 7 बोधीचे जे अंग आहेत, यामध्ये हे जे समाधी बोधांग सांगितलेलं आहे, याचा त्या बोधिसत्वाला काय लाभ होतो, बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये या समाधी बोधांगाचा त्याला काय लाभ होतो, हे आपण समजून घेऊया, कारण ते फार महत्त्वाचं आहे. तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये समाधी या शब्दाचा, या तत्वाचा अर्थ होतो एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. आणि कशाची एकाग्रता, आपल्या मनाची एकाग्रता. पण कोणत्या मनाची एकाग्रता, कुशल मनाची एकाग्रता. म्हणजे समाधीचा खरा जो अर्थ बुद्ध तत्वज्ञानात सांगितलेला आहे तो म्हणजे समाधी म्हणजे कुशल मनाची एकाग्रता. जे चांगलं मन आहे, जे मन चांगलं आहे, कुशल आहे, अशा कुशल मनाची एकाग्रता साधने म्हणजे समाधी होय. समजलं ही व्याख्या. याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच व्याख्या नाही आहे समाधीची, की म्हणजे जे निरनिराळे अर्थ लोक लावतात ना समाधीचे, त्या अर्थाचा आणि या समाधीचा अर्थाचा काहीही संबंध नाही आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये कुशल मनाची एकाग्रता म्हणजे एकाग्रता पण साधायची आहे, मनाची एकाग्रता साधायची आहे, पण कोणतं मन, चांगलं मन, कुशल मन. तर या कुशल मनाची एकाग्रता साधने त्याला म्हटलेलं आहे समाधी. तर याच्यापूर्वी पण मी पंच इंद्रिय जे सांगितले आपण त्याच्यामध्ये पण समाधीबद्दल तुम्हाला सांगितलं मी. किंवा जे 5 प्रकारचे बल आहेत, 5 प्रकारचे बल, त्याच्यामध्ये पण समाधी सांगितलेलं आहे. तर कदाचित तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही, समाधी इंद्रिय काय काम करते आणि समाधी बल काय काम करते. थोडंसं रिव्हिजन करत चला, प्रवचन ऐकत चला, आहे की नाही, विसरू नये आपण, आहे की नाही, कारण फार महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे बघा हे. तर आपण त्यावेळेस पंच इंद्रिय आणि पंचबल याचा अभ्यास करीत असताना त्या समाधी इंद्रियाचं काय काम आहे, समाधी बल त्याचं काय काम आहे, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. कारण समाधी बोधांगाचं काम फार वेगळं आहे. जसं बघा मागच्या प्रवचनामध्ये मी वीर्य बोधांग सांगितलं तुम्हाला. वीर्य बल वेगळं, वीर्य इंद्रिय वेगळं, त्याचं काम वेगळं, वीर्य बलाचं काम वेगळं, बरोबर आहे. किंवा हे जे वीर्य बोधांग आहे त्याचं काम वेगळं. अगदी त्याचप्रमाणे हे जे समाधी बोधांग आहे याचं सुद्धा काम थोडंसं वेगळं आहे. जसं समाधी इंद्रियाबद्दल म्हणजे इंद्रियाबद्दल मी तुम्हाला बोललो होतो काय, की आपल्या चित्तातील 5 प्रकारचे निवारणाला जाणणे हे काम कोण करते, इंद्रिय करते. जसं आपल्या या पंच इंद्रियांनी आपल्याला बाह्य जगताची जाणीव होते ना, अगदी त्याप्रमाणे जे पंच इंद्रिय आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि
प्रज्ञा, हे 5 इंद्रिय काय करतात? हे 5 इंद्रिय दुःख मुक्तीच्या मार्गातील जे 5 प्रकारचे अडथळे आहेत, ज्याला आपण म्हटलेलं आहे निवारण, त्या निवारणाला जाणतात. कोणते निवारण आहेत ते 5 प्रकारचे निवारण आहेत. विचिकिच्छा, उद्धच्च, कुकच्च, व्यापाद, त्यानंतर कामछंद, असे जवळपास 5 प्रकारचे निवारण आपण त्यावेळेस बघितले होते. आणि कोणत्या बलामुळे, कोणत्या इंद्रियामुळे, कोणत्या बलामुळे कोणते निवारण नष्ट होतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आपण इथं समाधी बघत आहोत. तर विचिकिच्छा, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च, व्यापाद आणि कामछंद, यापैकी जो व्यापाद, जे निवारण आपण बघितलं, व्यापाद म्हणजे काय? द्वेष करणे. 4थ्या क्रमांकाचा ते अडथळा आहे दुःखमुक्तीच्या मार्गातील. तर या व्यापादला जाणण्याचं काम हे समाधी इंद्रिय करते आणि त्या व्यापादला नष्ट करण्याचं काम समाधी बल करत असते. हे असं इंद्रियाचं आपण काम बघितलं. तर समाधी इंद्रियाचं काम वेगळं, समाधी बल याचं काम वेगळं, आणि इथे जे आपण पाहत आहोत समाधी बोधांग याचं काम वेगळं आहे. हे जे समाधी बोधांग आहे हे बोधीचं अंग आहे. ते समाधी इंद्रिय ते वेगळं, त्याचं काम वेगळं आहे. समाधी बल ते वेगळं, हे बोधीचं अंग आहे. म्हणजे हे बोधीचं अंग त्या बोधिसत्वात जेव्हा उत्पन्न होते तेव्हा त्याचा बुद्धत्व प्राप्तीचा जो प्रवास आहे तो सुखकर होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे बोधांग आहे हे बोधांग त्याला बुद्धत्व बनण्यासाठी सहाय्यकारी ठरतात. आणि म्हणून समाधी बोधांग फार महत्त्वाचा आहे. मिलिंद प्रश्नामध्ये म्हणजे राजा मिलिंद आणि नागसेन भिक्षू यांची चर्चा आहे. तर मागे पण मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, त्यालाच अनुसरून आणखीन एक उदाहरण आहे की नागसेन भंतेजी आणि जेव्हा राजा मिलिंद हे वादविवाद करतात तेव्हा राजा मिलिंद नागसेन भंतेजींना पंच पुण्यधर्माचे लक्षण विचारतो. त्यापैकी एक हे पुण्यधर्म आहे समाधी. तर नागसेन भंतेजींना प्रश्न विचारतात की भंते, हे जे समाधी आहे या समाधीचं लक्षण काय आहे? जसं मी मागे तुम्हाला वीर्याचं लक्षण सांगितलं. काय वीर्याचं लक्षण? दृढ होणे, बरोबर आहे, मजबूत होणे, दृढ होणे हे वीर्याचं लक्षण आहे. तर हे जे समाधी आहे या समाधीचं लक्षण काय आहे? तर तेव्हा नागसेन भंतेजी त्यांना उत्तर देतात की जे समाधी आहे या समाधीचं लक्षण आहे प्रमुख होणे. काय लक्षण आहे? समाधीचं लक्षण आहे प्रमुख होणे. त्या मार्गामध्ये प्रमुख होणे हे समाधीचं लक्षण आहे. तर राजा मिलिंदला काय ते काही समजलं, हे प्रमुख होणे म्हणजे कसं? राजा मिलिंदला काही समजलंच नाही. तर ते मला म्हणते काहीतरी उदाहरण देऊन सांगा, एखादं काही उदाहरण वगैरे देऊन सांगा. तर नागसेन भंतेजी उदाहरण देतात की प्रमुख होणे म्हणजे काय. उदाहरण सांगतात की बघा राजा, एखादी मिनार असते बघा, मिनार, जसं कुतुब मिनार तुम्ही बघितलं, कुतुब मिनार चित्रात तर बघितलं असेल ना, असं मोठं असते बघा. त्याच्या आतमध्ये हे गोल 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 पायऱ्या असायच्या. त्या पायऱ्या चढत 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 आपण वर जाऊ शकतो, त्याला मिनार म्हणतात. तर नागसेन भंतेजी उदाहरण देतात की राजा, ज्याप्रमाणे एक मिनार आहे त्या मिनारमध्ये अशा गोल गोल त्या पायऱ्या असतात, त्या पायऱ्या शेवटी कुठे जातात? वरती जातात की नाही? शेवटी. म्हणजे खालून ज्या पायऱ्या सुरू झाल्या त्या पायऱ्या चढत 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 त्या पायऱ्या बरोबर वरती जातात. तर हे समाधी जे आहे हे समाधीसुद्धा अगदी त्याचप्रमाणे आहे की समाधी काय करते? समाधी ज्याच्यामध्ये उत्पन्न झाली ही समाधी त्याला त्या मार्गामध्ये असं करत 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 ऊर्ध्वगामी म्हणजे पुढं पुढं घेऊन जात 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 त्याला वर जाऊन त्याला प्रमुख बनवते. त्याला काय करते? ते प्रमुख बनवते. तरी पण राजाला समजलं नाही. राजा म्हणे, भंते मला अजून काही समजलं नाही, आणखीन काहीतरी दुसरं उदाहरण द्या. तर मिलिंद राजाला समजलं नाही. तर नागसेन भंतेने पुन्हा उदाहरण दिलं. बघा राजा म्हणे, तुम्ही युद्ध करता की नाही?
म्हणे हो म्हणते, आम्ही तर युद्ध करतो नेहमी. तर बघा म्हणे, एक राजा युद्धाला जातो तर तो काय करतो, त्याचं जेवढं काही सैन्य दल आहे, म्हणजे त्याचं जेवढं काही म्हणजे ती सेना आहे, युद्धाची सेना, त्याच्यामध्ये पैदल सैनिक असतात, त्याच्यामध्ये हत्ती असतात, त्याच्यामध्ये घोडे असतात, आहे की नाही. तर तो राजा काय करतो, त्या सगळ्या सैन्य दलाला एकदाच पाठवतो, असं मागे पुढे पाठवत नाही. पैदल सैनिक, हत्ती दौड, हत्तीचं दल, घोड्याचं दल, अश्वदल, ह्या सर्वांना सोबतच पाठवतो. का बरं, असं मागे पुढे का पाठवत नाही? कारण राजाला माहीत असते, जर एकेकानं गेलं तर जिंकणं शक्य नाही आहे. हे जर सगळेजण एकदा जर हल्लाबोल करतात तर नक्की पुढच्या राजाला आपण युद्धामध्ये हरू शकतो. अगदी त्याप्रमाणे बघा की एक राजा त्याच्या सगळ्या हत्ती दल, घोडे दल या सर्वांना सोबत पाठवतो आणि जिंकतो. तर काय होतो, तो काय होतो, प्रमुख होतो ना. जिंकतो म्हणजे काय, तो प्रमुख होतो. अगदी याप्रमाणे महाराज, अगदी याप्रमाणे ज्या वेळेत हे सगळे हे जे पुण्यधर्म आहेत आपल्या जीवनातले, जे काही चांगली कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत, हे सगळे पुण्यधर्म एकत्रित येऊन तुमच्यामध्ये समाधिबल उत्पन्न करतात आणि तुम्हाला प्रमुख बनवतात. हे त्यांचं मुख्य काम आहे बघा. तेव्हा अशा प्रकारे म्हणजे नागसेन भंतीजींनी मिलिंद राजाला समाधी याचे लक्षण सांगितले. तर समाधीचा अर्थ तुम्हाला समजला, कुशल मनाची एकाग्रता. आणि कुशल मनाची एकाग्रता साधली की तुम्ही प्रमुख होता बघा. म्हणजे तुम्ही तुमच्या धर्मामध्ये प्रमुख होता, हे त्याचं मुख्य लक्षण आहे. आणि पुढे मग भगवान बुद्ध याला आणखीन स्पष्ट करतात की जसं आता हे जे समाधी इंद्रिय आहे, समाधी बल आहे, किंवा सम्यक समाधी आर्य अष्टांगी मार्गामध्ये सांगितलेलं आहे, या सगळ्यांचं कार्य जर वेगळं आहे, तर एका बोधिसत्वाला समाधी बोधांग बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे लाभकारी ठरते, सहाय्यकारी ठरते, हे सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला. कारण समाधीचं लक्षण सांगितलं ना, प्रमुख होणे. जसं बघा, प्रमुख म्हणजे जेवण करताना जेवणामध्ये तुम्ही सगळं काही बरोबर, भाजी बनवली, वरण बनवलं, मीठ बनवलं, सगळं काही बनवलं, पण तुम्ही मीठ टाकायचे विसरले. सगळं बनवलं पण मीठ टाकायचे विसरले, तर जेवण कसं होईल, बेचव होईल ना, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्या सगळ्या अन्न पदार्थामध्ये जे प्रमुख आहे ते काय आहे, मीठ आहे की नाही. त्या सगळं अन्न पदार्थामध्ये काय प्रमुख आहे, मीठ आहे. अगदी याप्रमाणे हे सगळे जे पंचपुण्य धर्म आहेत, या सगळ्या पुण्यधर्मामध्ये जे सगळे पुण्यधर्म जिकडे तुम्हाला घेऊन जातात ते आहे समाधी. आणि म्हणून समाधी या पुण्यधर्मामध्ये प्रमुख मानलेला आहे. तुम्ही मग शील पालन करा, तुम्ही दान पुण्य करा, तुम्ही धम्माचं आचरण करा, जे काही पुण्य कराल तुम्ही, त्या सगळ्या पुण्यधर्माचा मार्ग एकाच ठिकाणी घेऊन जातो. कुठे, समाधीकडे घेऊन जातो बघा. शील, समाधी आणि पुढे प्रज्ञा आहे. तुम्ही शील पालन करता ना, पंचशील पालन करता, अष्टशील पालन करता, कशासाठी, म्हणजे शील पालन यासाठी आहे की तुमचे कर्म सुधारले पाहिजे, तुमच्या कर्मामध्ये चांगुलपणा आला पाहिजे. कर्म सुधारतील, मन सुधरेल, मन कुशल होईल. आणि मन जर कुशल झालं तर कुशल मनाची एकाग्रता तुम्हाला साधता येईल. शील आलं कशासाठी, शील समाधीसाठी आहे. समाधी कशासाठी, समाधी प्रज्ञेसाठी आहे. प्रज्ञा कशासाठी, प्रज्ञा विमुक्तीसाठी आहे. अशा प्रकारचा मार्ग आहे. शील समाधी, समाधी प्रज्ञा आणि प्रज्ञापासून विमुक्ती, असा हा मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे. म्हणून समाधी यामध्ये प्रमुख आहे बघा. आपण सध्या शिलावरच आहोत, शिलाच्या आणखी पुढे गेलोच नाही. काही लोक पुढे गेले, समाधीस्थ झाले, समाधी त्यांनी कुशल मनाची एकाग्रता पण साधलेली आहे. पण जोपर्यंत आपलं शील मजबूत होणार नाही, आपले जे पुण्यधर्म आहेत, शील पालन करणे, दान पुण्य करणे, ध्यान करणे, हे सगळे पुण्यधर्म आहेत. आणि या सगळ्या पुण्यधर्माचा मार्ग कुठं जातो, समाधीकडे जातो बघा.
काही काही शहरांमध्ये एखादा असा मुख्य चौक असतो बघा, स्क्वेअर. जसं आपलं औरंगाबादचं टी पॉईंट आहे, एक प्रमुख चौक आहे. सगळीकडचे रस्ते बरोबर इकडे येतात की नाही. तुम्ही कोणत्याही रस्त्यानं जा, कुठे उभे राहा, बरोबर तिकडे तुम्हाला ॲटो मिळतात, बसेस मिळतात हर्सूल टी पॉईंटसाठी, बरोबर आहे. किंवा बाबा चौक आहे आपला, एक मुख्य रस्ता आहे. क्रांती चौक एक मुख्य रस्ता आहे. तुम्ही औरंगाबादच्या कुठेही उभे राहा, बरोबर तुम्हाला तिथून ॲटो, घोडा, गाडी काय बरोबर तुम्हाला इथे येऊन पोहोचवता येते. सगळे रस्ते तिथे मिळतात. समाधीसुद्धा असंच आहे बघा. या सगळ्या पुण्य धर्माचा मार्ग तुम्हाला कुठे घेऊन जातो? समाधीकडे घेऊन जातो. आणि समाधीकडे तुम्ही गेले की मन कुशल झालं. समाधीकडे गेले, कुशल मनाची एकाग्रता साधली म्हणजे काय? तुम्ही समाधी बोधांग तुमच्यात निर्माण केलं, समाधी निर्माण केली. आणि जेव्हा एक बोधिसत्व आपल्या बुद्धत्वाच्या मार्गामध्ये या 7ही बोधांगाची भावना करतो, हे पुन्हा पुन्हा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही बोजंग सुत्त म्हणत असाल, त्या बोजंग सुत्त सांगितलेल्या भगवान बुद्धांनी जो कोणी साधक त्या बोजंग सुत्ताचा या सत्त बोजांगाचा पाठ म्हणजे पुन्हा पुन्हा करेल, पुन्हा पुन्हा करेल, त्याची भावना करेल, त्याचं चिंतन करेल, बाहुलिक तब्बा त्याला वाढवेल, तो रोगातून मुक्त होईल, तो शोकातून मुक्त होईल, तो भयातून मुक्त होईल, तो दुःखातून मुक्त होईल. हे 7 बोधांग आहेत बघा, एवढे महत्त्वाचे आहेत. तर या 7 बोधांग जे आहेत, जसं आपण मागे प्रवचनात बघितलं, प्रीती बोधांग बघितलं, आनंद साजरा करणे, आनंद उत्पन्न होणे. त्यानंतर प्रशब्दी काल बघितलं आपण. प्रशब्दी म्हणजे काय? शांतता. म्हणजे कोणती शांतता? शरीराची आणि मनाची शांती प्राप्त करणे म्हणजे प्रशब्दी बोधांग आहे. यामधूनच हे समाधी बल उत्पन्न होते, हे समाधी बोधांग उत्पन्न होते. आणि ते तर बोधिसत्व आहेत. आपण तर सामान्य आहोत, पण एक बोधिसत्व त्याच्या अनंत पुण्यधर्मामुळं, अनंत पुण्यबलामुळं त्याला त्या जीवनामध्ये हे पुण्य प्राप्त झालेलं असतं. तो त्या बोधिसत्वाच्या, त्या बुद्धत्वाच्या मार्गामध्ये त्या समाधी बोधांगाचा त्याला लाभ होतो. आता हे तुम्हाला लक्षात येईल की समाधी बोधांग त्या बोधिसत्वाला बुद्धत्व बनण्यासाठी कशा प्रकारे सहाय्यकारी ठरत असते. ही कुशल मनाची एकाग्रता आहे बघा. म्हणजे बोधिसत्व आपल्या चित्ताला एवढं एकाग्र करतात की त्या एकाग्रतेमुळे म्हणजे त्यांच्या आजूबाजूला कोणी किती जरी आवाज केला ना, त्यांना आवाज पण ऐकू येत नाही. हे एवढं मोठं बल आहे बघा, बोधांग आहे. म्हणजे एवढी चित्ताची एकाग्रता राहते की त्यांच्या आजूबाजूला कोणी किती बँड जरी वाजवला, जोरजोरात कोणी ओरडलेही, कोणी प्राण्यांचा आवाज जरी आला, बिलकुल त्यांच्या चित्तावरती आघात होत नाही. कारण चित्तात ते प्रमुख झालेले असतात बघा, प्रमुख असतात. या चित्ताची एकाग्रता ते बोधिसत्व साधत असतात बघा. पण जेव्हा बघा सामान्य लोकांची एकाग्रता फार वेगळी आहे. सामान्य लोक जे असतात, सामान्य लोक आपली एकाग्रता कमी आणि बाहेर काय चालू आहे याच्यात जास्त एकाग्र राहतात बघा. कोण कुठं गेलं, कोण कुठून आलं, कोण कुठं चाललं आणि कोण कुठून चाललं याच्यात जास्त एकाग्र राहतात बघा. एक उपासिका, एक कथा आलेली आहे, म्हणजे बोधकथा आहे. एक उपासिका विहारामध्ये आली. विहारामध्ये भंतेजीला म्हणे, भंतेजी म्हणे काय म्हणे त्या विहारामध्ये आलं की हे बाकीचे लोक बडबड 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 करतात म्हणे, बडबड बडबड करतात म्हणे, कोणी शांत राहत नाही म्हणे. सगळे कानाची पडदे फाटत म्हणे माझे, बडबड बडबड करतात म्हणे. काय असं असतं म्हणे, कोणी शांत राहत नाही. तर भंतेजी म्हटले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ना, तुम्ही तुमच्या चित्ताची एकाग्रता साधा, तुम्ही त्यांच्या बडबडीकडे, त्यांच्या आवाजाकडे लक्षच देऊ नका. नाही नाही म्हणे भंतेजी, तरी पण लक्ष जातेच ना म्हणे. बघा बरं म्हणे, आता तुम्ही विहारामध्ये किती बडबड सुरू आहे, किती आवाज येतो म्हणे. बरं म्हणे. ते भंतेजीने काय केलं, एक दिवा घेतला, तो दिवा पेटवला आणि तिच्या हातात दिला. एक काम करा म्हणे उपासिका, हा दिवा घ्या म्हणे, पेटलेला दिवा दिला, हा दिवा घ्या आणि बुद्धांची एक बुद्धविहाराची एक पूर्ण प्रदक्षिणा करून या म्हणे. पण लक्षात ठेवा म्हणे, हा दिवा विझला नाही पाहिजे म्हणे, हा दिवा विझला नाही पाहिजे. बरोबर लक्षात ठेवा म्हणे, हवा आली काय विझला का बिलकुल ऐकणार नाही, दिवा विझला नाही पाहिजे म्हणे.
उपासिकेला वाटलं वा हे काय नवीनच आहे, तर तिने तो दिवा घेतला आणि दिवा घेऊन हळूहळू हळूहळू बरोबर विहाराची प्रदक्षिणा करू लागली. बघा, हळूहळू सगळी विहाराची प्रदक्षिणा करू लागली. विहाराच्या आजूबाजूला लोक होते, बडबड सुरू होती, तिकडे लक्ष नव्हतं, सगळं लक्ष दिव्याकडे. पूर्ण दिवा विजू न देता पूर्ण विहाराचं असं पूर्ण एक प्रदक्षिणा केली आणि भंतेजीकडे आली. हा भंतेजी म्हणे, बघा म्हणे, प्रदक्षिणा केली म्हणे, दिवा विजू दिला नाही म्हणे. भंतेने दिवा घेतला. आता सांगा म्हणे, ताई तुम्हाला कोणाची बडबड ऐकू आली नाही म्हणे. भंतेजी बडबड बिलकुल, कोणता आवाज आला ऐकायला नाही म्हणे. म्हणते कोणता आवाज आला नाही म्हणे, कोणाचा आवाज आला नाही, कोणाची बडबड ऐकू आली नाही. काय झालं बरं असं? उपासिकेला आश्चर्य वाटलं. तर भंतेजी म्हणाले, तुमचं सगळं जे लक्ष होतं त्या दिव्याकडे होतं. आजूबाजूला काय सुरू आहे इकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही इकडे लक्ष दिले नाही. तुमचं एकच काम होतं की दिवा विजू द्यायचा नाही. त्या दिव्यावर सगळं लक्ष होतं. त्याच्यामुळे आजूबाजूला कोण काय बोलताय याकडे तुम्ही बिलकुल लक्ष दिलं नाही. अगदी याप्रमाणे जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अशीच जर चित्ताची एकाग्रता साधली, समाधी साधली, तर आपल्या आजूबाजूला कोण काय बोलत आहे, काय करत आहे त्याच्याशी काही संबंध नाही ठेवता फक्त आपल्याला आपल्या चित्ताची शुद्धता कुशल करायचं आहे, एवढं आपण साध्य करू शकतो की नाही. त्या उपासिकेला जमलं, पटलं आणि नंतर मग त्याला समजलं की बरोबर आहे, आपल्याला चित्ताची एकाग्रता साधायची आहे आपल्यामध्ये, म्हणजे याला समाधी असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याने समाधी साधायला म्हणजे सुरुवात केली. बघा, अशी एक कथा आलेली आहे. कथेमध्ये फार मोठा बोध आहे. बघा, आहे की नाही? फार मोठा बोध आहे. कारण समाधी जी आहे एवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे सामान्य लोकांसाठी पण सांगतो, संसारिक जीवन जगणारे जे लोक आहेत, सामान्य लोकांना सुद्धा समाधी म्हणजे मनाला कुशल ठेवणे, या कुशल चित्ताची एकाग्रता साधणे फार फार महत्त्वाचं आहे. बघा, कारण तुम्ही जर संसारिक लोक आहात, पती पत्नी, आई वडील, मुलं बाळं, घर दार, गाडी बंगला, बँक नोकर चाकड, अमकड नमकं, ABCD झेड पर्यंत किती मोठा पसारा आहे हो संसारामध्ये. आहे की नाही? एवढा मोठा पसारा आहे. आणि मला सांगा, हा सगळा गोतावळा, हे जे काही सगळे आपले काही जबाबदाऱ्या आहेत, संसारिक जबाबदाऱ्या आहेत, याला जर चांगल्या प्रकारे जर पार पाडायचं असेल तर काय पाहिजे आपल्याकडे? चांगलं मन पाहिजे ना. माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून मी सगळं काही पार पाडू शकतो असं होत नाही. मी सगळं करू शकतो असं होत नाही. अरे, सगळं पार पाडण्यासाठी एक चांगलं मन पण पाहिजे. चांगलं मन म्हणजे कोणतं? चांगलं मन म्हणजे कोणतं मन? चांगलं म्हणजे एकाग्र मन, समाधीवालं मन. असं चांगलं मन जर असेल तर या सगळ्या जबाबदाऱ्या आपण उत्कृष्ट पद्धतीने पार पाडू शकतो. यासाठी समाधी आवश्यक आहे. बघा, नाहीतर आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर चित्त डामाडोल होत असेल, चित्त कमजोर होत असेल, चित्त अशांत होत असेल, चित्त बेचैन होत असेल, चित्त नाराज होत असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही दुःखी होत असाल तर एखादा मोठा जर दुःखद प्रसंग आला तर त्याला तुम्ही सामोरे कसे जाल बरं सामोरे तुम्ही? म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण आपल्या चित्ताला सावध ठेवलं पाहिजे. चित्ताला समाधिस्थ ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. सामान्य लोकांसाठी आहे बघा हे. पण जेव्हा एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये या समाधी बोधांगाच्या साह्याने बुद्धत्व कसं प्राप्त करतो, तर बुद्धाने आणखीन स्पष्ट केलेलं आहे. बुद्ध म्हणतात, बोधिसत्व त्या समाधी बोधांगाच्या साह्याने आपल्या चित्तातील 5 प्रकारचे संयोजने त्याला नष्ट करतो. ॲक्च्युली भगवान बुद्धांनी 10 प्रकारचे संयोजने सांगितलेली आहेत. आपण अरहंत पाहतो ना, अरहंत म्हणजे काय? दुःखमुक्तीची अवस्था अरहंत. कारण बोधिसत्व जे असतात ते दुःखमुक्त झालेले असतात, म्हणजे अरहंत झालेले असतात, अरहंताच्या पुढे गेलेले असतात. तर मागच्या वर्षवासामध्ये पण मी तुम्हाला हे अरहंत म्हणजे काय, म्हणजे याला खऱ्या अर्थाने आपण दुःखमुक्ती म्हणतो. ही दुःखमुक्ती नेमकी आहे काय? म्हणजे हा केवळ एक हा रवंथ करण्याचे शब्द बनून राहू नये. दुःखमुक्त व्हायचं आहे, दुःखमुक्त व्हायचं आहे. अरे नेमकं हे दुःखमुक्त व्हायचं आहे, नेमकं व्हायचं काय आहे? काय करायचं नेमकं दुःखमुक्त? का मरून जायचं ते दुःखीमुक्ती आहे? तर नेमकं करायचं काय हे समजलं पाहिजे. दुःखमुक्त होणं म्हणजे काय? त्यांनी मागच्या वर्षावासात तुम्हाला सांगितलं होतं.
दुःख मुक्त होणे म्हणजे काय? तर भगवान बुद्धांनी 10 प्रकारचे संयोजने सांगितलेली आहेत. संयोजने म्हणजे अडथळे, ब्रेकर्स, जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाहीत, तुम्हाला दुःखातून बाहेर येऊ देत नाहीत, तुम्हाला पुन्हा 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 दुःखी करतात. असे 10 प्रकारचे संयोजने भगवान बुद्धाने सांगितलेली आहेत. आणि या 10 संयोजनांना तोडून, म्हणजे या 10 संयोजनांना नष्ट केल्यानंतर जी अवस्था येते, आपल्या चित्ताची जी अवस्था असते, त्या अवस्थेला म्हणतात दुःखमुक्तीची अवस्था. ते 10 संयोजने आम्ही मागच्या प्रवचनात तुम्हाला वर्षवासाच्या प्रवचनात सांगितलं होतं. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग, पटीग, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या. हा सुद्धा विषय आपण घेणार आहोत. जेव्हा आर्य अष्टांगिक मार्ग हा विषय जेव्हा आपला पूर्ण होईल, त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्गानंतर हे 10 संयोजनेचा सुद्धा विषय आपण घेणार आहोत. 10 संयोजने घेणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बोधिसत्वाच्या 10 पारमिता. त्या 10 पारमिता सुद्धा आपण आपल्या प्रवचन मालिकेमध्ये घेणार आहोत. तर ज्यावेळेस तो विषय आपण घेऊ तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल. इथे केवळ आपल्याला समाधी बोधांग पाहायचा आहे. ते जे 10 प्रकारचे संयोजने भगवान बुद्धांनी सांगितली, तर एक साधक या 10 संयोजनांना नष्ट करून श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत अशा 4 पायऱ्यांनी जाऊन अरहंत होत असतो बघा. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत. हे सगळे मी तुम्हाला पुढच्या मालिकेत सांगणारच आहे. श्रोतापन्न काय, सकृदागामी काय, अनागामी काय, अरहंत काय, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त इथे एकच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, समाधी बोधांगाद्वारे तो बोधिसत्व बुद्धत्वाच्या मार्गाकडे कसा वाटचाल करतो, कसं सहाय्यकारी ठरते. तर बुद्ध आणखीन याला एक्सप्लेन करतात. बुद्ध म्हणतात की ज्या वेळेस तो बोधिसत्व आपल्यामध्ये हे समाधी बोधांग उत्पन्न करतो, तर ह्या समाधी बोधांगामुळे तो बोधिसत्व आपल्या चित्तातील 5 संयोजने नष्ट करतो. 5 प्रकारचे संयोजने. सुरुवातीचे 5 संयोजने अगोदर नष्ट झालेली असतात. नंतर ते जे 5 संयोजने आहेत, कोणते कोणते? रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या. हे 5 संयोजने नष्ट करण्यासाठी तो सहाय्यभूत ठरतो बघा. म्हणजे एक बोधिसत्व हे जे 5 संयोजने आहेत, कोणते? रूपराग. राग म्हणजे याचा आपण ते राग करतो तो राग नाही बरं. हा या रागाचा अर्थ होतो आसक्ती, कामविकार, म्हणजे लोभ लालसा, त्या अर्थाने राग शब्द आहे. रूपराग म्हणजे काय? रूपराग म्हणजे रूप लोकांबद्दल, या शरीराबद्दलची आसक्ती, या संसाराबद्दलची आसक्ती. दुसरं अरूपराग म्हणजे काय? की ज्या ठिकाणी म्हणजे मी मेलो, समजा मी मेलो, तरी मेल्यानंतर माझं शरीर असलो की नसलं पण तरी मी जिवंत राहिलो पाहिजे, अशी पण आसक्ती असते. त्याला अरूपराग म्हणतात. त्यानंतर मान आहे. मान म्हणजे अहंकार, अहंभाव, स्वतःच्याबद्दल अहंभाव असणे. त्यानंतर उद्धच्च. उद्धच्च मला वाटते मागे पण तुम्हाला उद्धच्च म्हणजे उद्विग्न होणे. उद्धच्च म्हणजे उद्विग्न होणे. आणि अविद्या. अविद्या म्हणजे 4 आर्य सत्याबद्दलचं अज्ञान. हे 5 संयोजने आहेत. तर तो बोधिसत्व आपल्यामध्ये जेव्हा समाधी बोधांग उत्पन्न करतो, तर या 5 संयोजनांना, या 5 अडथळ्यांना नष्ट करण्यासाठी तो तयार होतो, तो प्रमुख होतो बघा. आणि ज्यावेळेस बोधिसत्व या 5ही संयोजनांना तोडतो, तर त्या अनागामी या अवस्थेला तो पोहोचतो. अनागामी. अनागामी याचा अर्थ होतो अनगामी, म्हणजे परत न येणे, परत येत नाही. ज्यावेळेस हे 5ही संयोजने तोडली, नष्ट केली, तर तो बोधिसत्व त्या समाधी बलामुळे या अनागामी अवस्थेला पोहोचतो. यदा कदाचित अनागामी अवस्थेला तो बोधिसत्व जर अनागामी झाला असेल, फक्त अरहंत एक स्टेज समोर आहे, त्याच्या अगोदर
अनागामी अवस्थेमध्ये पोहोचला त्याचं चित्त, आणि तो जर यदा कदाचित मृत्यूला प्राप्त झाला, कदाचित तो जर मेला, मृत्यूला प्राप्त झाला, तर मृत्यूच्या नंतर पुन्हा तो या लोकसमुदायाने जन्मास येत नाही, अनागामी परत येत नाही. बघा त्याचा अर्थ तो अनागामी, परत येत नाही, अनागामी. आणि जिथं कुठे उत्पन्न होईल मृत्यूच्या नंतर, तिथेच तो ध्यान मनन चिंतन करून तिथेच अनंत फळ प्राप्त करतो. बघा तर हे ती अवस्था आहे. आणि ही अवस्था कशामुळे येते? समाधी बोधांगामुळे येते. म्हणून समाधी बोधांग त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. हे सगळं काही जे आहे हे केवढ्या बोधांगामुळे घडत असते. बघा कारण भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या चित्ताची एकाग्रता किती महत्त्वाची आहे. धम्मपदात सांगितलं ना, एखादा जर व्यक्ती वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो, तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. बघा हे सगळं मनावरती डिपेंड आहे. बघा सगळं काही जे सर्व आहे आपलं सुखदुःखाचं, ते आपलं मनच आहे. आणि जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो किंवा चांगल्या मनाने कार्य करतो, तर सुखसुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाची साथ कधीच सोडत नाही. बघा सगळं काही या बोधांगावर अवलंबून आहे. सगळं काही तुमच्या मनावरती अवलंबून आहे. कारण मन हे सर्व आहे. मनच हे सगळ्या संस्काराचं उगमस्थान आहे. म्हणून मनाला वाईट होऊ देऊ नका, मनाला चांगलं बनवा, कारण चांगलं मनच तुमच्या सुखाचं कारण ठरत असते. तर या ठिकाणी जे आपण समाधी हे जे बोधांग पाहिलेलं आहे, हे सुद्धा बोधांग त्या बोधिसत्वाला बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये खूप सहाय्यकारी ठरत असते. हे समाधी बोधांग आहे जे बोधिसत्वाला सहाय्यकारी आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये या समाधी बोधांगाचं पुन्हा चिंतन करावं. जे लोक ध्यानाला जातात, ध्यानाला यासाठीच जातो आपण की तिथे खऱ्या अर्थाने आपण आपल्या चित्ताला समाधीस्थ बनविण्याचा प्रयत्न करत असतो. कारण लोक संसारामध्ये राहतात, संसारामध्ये राहून या चित्ताला समाधीस्थ बनवणं फार कठीण आहे. बघा कारण सांसारिक मोहजाळामध्ये माणूस एवढा फसून गेलेला असतो, त्याच्यातून बाहेर निघणं फार कठीण आहे. बघा मनाला जर चांगलं बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? थोडं घराच्या बाहेर निघावं लागेल, विहारात यावं लागेल. कारण तुम्ही पण विहारामध्ये यासाठीच आले ना, मनाला चांगलं बनवायचं यासाठीच आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मनाला चांगलं बनवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारचा हे जे समाधी बोधांग आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बोधिसत्वाचा फार महत्त्वाचा बोधांग आहे. तर हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरतेशेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार या ठिकाणी